कुणकेश्वराच्या मंदिरामध्ये. तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. नमस्कार मंडळी. तर सकाळचे आता 6:45 झालेत आणि आम्ही आता बीचवरती असंच फिरायला आलो आहे आणि सगळे मच्छीच्या बोटी आता येतात आहेत. तर मग मी ते तुम्हाला दाखवते. तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. चला तर. आता आम्ही सकाळी लवकर उठून समोर बीच आहे तिकडे चाललो आहोत राऊंड मारायला आणि समोर आपल्याला बोटी येताना दिसतात आहेत. तर बघूया आपण. आता समुद्राच्या किनाऱ्यावरून बोट आपल्याला म्हणजे आता आपलं पाणी येतं आहे लाटा, त्याने तर बोट मागे जाते, त्यामुळे ते कसे बाहेर काढतात ते बघा. अजून एक बोट आलेली. बोट अशा प्रकारे मागे घेतात. नागेश पण गेलेला. हे असे छोट्या छोट्या बोटींमधनं आपले जाळ्या रात्रीचं आपलं घेऊन जातात बोटी. सकाळी या बोटी घेऊन येतात आणि मग असे हे मासे हे करून काढून त्यातले मग विकायला बाजारात नेतात. हे सगळं माशांचं जाळ्याने हे बांगडे सगळे लागलेले आहेत जाळ्याला, तर ते आता काढतायत बोटीतनं.
सकाळी उठून जर तुम्ही बीचवरती आलात राऊंड मारायला तर तुम्हाला दिसतील इथे देवबागला सकाळच्या सगळ्या बोटी ज्या रात्री गेलेल्या असतात ते येतात, ते मासे काढत असतात जाळ्यातले आणि बोटी येताना पण दिसतात. सकाळचं एकदम छान वाटतंय, गार वाटतंय. पाणी बघा किती स्वच्छ आहे. फक्त हे सगळे आता बोटी जे आल्यात ना तेच आहेत बीचवरती, मच्छी काढतायत सगळीकडे. सकाळचं कोणीच नाही आहे बीचवरती जास्त. इकडे बघितलं ना तर इथे माकडं सुद्धा होती एका बोटीला जाळ्याला लागलेली आणि आपल्या तळहाताच्या म्हणजे हातापेक्षा मोठी होती माकडं. आणि जर तुम्ही नवीन जर कोणी असेल, जर माझी नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला ते सांगेनच. हे जेली फिश आहे. तुम्ही इकडे सकाळच्या टायमाला जर फिरलात ना लवकर तर तुम्हाला डॉल्फिनसुद्धा दिसतील. त्यात कॅमेरामध्ये तर दिसत नाही, थोडे लांब आहेत पण दिसतील जर असं फिरलात तर. असं मस्त समोर बसला हे आणि इथे बसले नागेश आणि एक काका. हाय करा. काकांची तब्येत थोडी खराब आहे. तर आता मस्त आमची आंघोळ वगैरे झाले, चांगले फ्रेश झालो आहे दोघं. आणि आता आमचा प्लॅन चालू आहे की देवगडला जायचं कुणकेश्वराच्या मंदिरामध्ये. तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत, तर आता तुम्हाला दाखवतोच ब्लॉगमध्ये बाकी.
आणि इकडे होमस्टेला तुम्ही जेवढं सांगाल ना तेवढं गरम पाणी. आता पण समुद्र आहे, आपण समुद्रामध्ये जातच राहतो, मग आल्यावर परत आंघोळ करायला लागते, तर गरम पाणीसुद्धा मिळतं इथे. म्हणजे आता मी जसं अनुभवते तसं मी तुम्हाला सांगते. आणि इकडून जर देवगडला जायचं असेल तर 50 किलोमीटर आहे देवबागवरून, तर 1.5 तास तरी लागतो तिकडे जायला. पण आम्ही रेंटने गाडी घेतलेली त्यामुळे आपल्याला परवडतं. म्हणजे काय, नुसतं पेट्रोल आपल्याला भरायचं आहे तर जायला काय वाटत नाही. या नागेशच्या फ्रेंड आणि आता आलो कुणकेश्वरला. अजून गाडीवर अजून मंदिरापर्यंत नाही पोहोचलो आहे. समोर दिसतंय ते कुणकेश्वर मंदिर आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत कुणकेश्वर मंदिराच्या इथे. हे पाठीमागे मंदिर आहे हे बघा. आणि आता इथे समोर समुद्र. बघू आता ओटी घेऊन जातो वरती. आता आम्ही ते चपला काढून आतमध्ये दर्शनाला जाऊ. आणि तशी आज काय गर्दी नाही आहे इतकी, जे नॉर्मल आहे. आणि हे बाहेरून असं दिसतं मंदिर. आता आम्ही पहिलं दर्शनाला जातो आतमध्ये आणि मग बाकी सगळं मग नंतर दाखवते तुम्हाला इकडचं. तर आधी दर्शन करून घेते. बघू आता आतमध्ये व्हिडिओ काढायला देत आहेत की नाही देत आहेत. आणि हे आतमधून हे बघा छान आहे मंदिर. रचना खूप छान आहे, मला खूप आवडली आहे. आतमध्ये काही व्हिडिओ काढायला भेटला नाही आम्हाला, तर आता मी हे बाहेरचं दाखवते.
आणि इकडे बाहेर ना काम पण चालू होतं, म्हणजे काहीतरी ते बनवत होते, तर त्याचा आवाज होता थोडा. आता इकडे बाहेर जेवढे छोटे छोटे मंदिर आहेत तिकडचे आता दर्शन करून घेतो. आता पहिला आम्ही इकडे येतो दर्शनाला, श्री मंडलिक मंदिर. श्री नारायण देवांचं मंदिर आहे हे. आता इथे दर्शन घेऊया. तुझ्यातली ना मी तिकडे गणपती. हे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि आपल्या समुद्राच्या एकदम जवळच त्या सानिध्यात आहे. तर अगदी छान असं वाटतंय आणि मंदिर अगदी अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला तरी आवडलं. सगळे मंदिर छानच असतात, पण अशी मंदिराची जी रचना केली आहे ती अतिशय सुंदर आहे. जोगेश्वरी देवी आपलंच इकडचं आहे. आई जोगेश्वरी माते की जय. आज पोरगेच्या सुखावली पोरगेच्या जे विस्ताराकडे ती आई उभी राहिली बघ.
आता आम्ही कुंकेश्वराचं दर्शन करून आता इकडून आम्ही आता निघालो आहोत. आता बघू दुसरं कुठेही. इकडे अजून पोखरगावचा गणपती आहे, तिकडे जाणार आहोत. तर तिकडे आता दर्शन करायला जाऊ. चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पोखरबावच्या गणपतीचा जो पार्ट आहे त्याच्या पुढेच आम्ही गेलेलो, पण आता तुम्ही एवढं टाकत बसले तर तो खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून आता ह्याचा पुढचा पार्ट बघायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चित्रास लायब्ररीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचले जातील. तोपर्यंत बाय बाय.